नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। कारण आज JNPA वर देशातला सगळ्यात मोठं कंटेनर टर्मिनल हे आपण सुरू केलेलं आहे। जवळपास 4.8 मिलियन TEU एवढी कॅपॅसिटी असलेलं हे टर्मिनल देशातलं सगळ्यात मोठं टर्मिनल आहे। आणि हे टर्मिनल सुरू झाल्यामुळे आता देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे। आणि आता महाराष्ट्राने देशातल्या सगळ्या राज्यांना मागे टाकलेलं आहे। आतापर्यंत गुजरातमध्ये 8.2 मिलियन TEU एवढी कॅपॅसिटी होती, जी सर्वात मोठी होती। आता महाराष्ट्रातली आपली कॅपॅसिटी किंवा JNPA ची कॅपॅसिटी ही 10 मिलियन TEU एवढी झालेली असल्यामुळे आज आपण देशामध्ये नंबर 1 झालेलो आहोत। आणि विशेषतः पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी, PSA इंडिया आणि JNPA यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे टर्मिनल तयार केलंय। माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्तेच याचं भूमिपूजन झालं होतं। आज त्यांच्याच हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा बूस्ट या टर्मिनलच्या माध्यमातून होणार आहे। आणि देशाच्याही पोर्टलेट डेव्हलपमेंटमध्ये याचा एक महत्त्वाचा वाटा असेल। आणि जी काही ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची हिस्सेदारी ही यामुळे वाढणार आहे। यासोबत आपण आता वाढवणचं पोर्ट देखील तयार करतो। आणि वाढवण पोर्ट तयार झाल्यानंतर पुढचे 100 वर्ष महाराष्ट्र हा देशाचं जे काही मॅरिटाईम रिव्होल्यूशन आहे, सागरी व्यापाराची क्रांती आहे, त्या क्रांतीचं नेतृत्व करेल अशा प्रकारची व्यवस्था आज उभी झालेली आहे। म्हणून आजचा दिवस हा महाराष्ट्राकरता आणि भारताकरता अतिशय ऐतिहासिक आहे।